नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त आहात ना? स्वस्त राहा, मस्त राहा आणि आनंदित राहा. तुम्ही म्हणता नाही तर काय करतात? काय नाही, आता पाऊस आहे ना, तुरीला पाणी द्यावं लागेल म्हणून दंड ओढितोय. तिथपासून दंड ओढायचं काम चालू झालंय. तिथून इथपर्यंत दंड ओढाय, इथून पुढं ओढायचं आहे. आणि तर मला ओळखलंच असेल, मी राजेंद्र सुरोशे. आपला व्यवसाय शेती आहे, त्यामुळं खोरं घेतलं, सकाळी जेवण केलं, पुक्का मारला आणि आलो दंड वाढायला. आता जोपर्यंत जमतंय तोपर्यंत दंड वाढायचं, परत एकदा जेवायचं, परत वागल्या वावरामध्ये परत दंड वाढायला सुरुवात करायची. तर मंडळी, अशा प्रकारे काम चालू आहे. दंड वाढायचं, वागल्या वावरातले दंड वाढायचे झाले. आता त्याच्यापेक्षा आणखी एक वर वावर आहे. वरच्या वावरामध्ये दंड, अशी इकडे साईडला वावर आहे, वरच्या वावरामध्ये दंड वाढायला जावं लागेल. तर शेतकरी असल्यामुळं काम करावंच लागतं आपल्याला. काय आपल्याला नोकरदारावनी थोडासा आयता महिन्याला पगार येणार झाला. नोकरदाराला पण काय बोलायचा अधिकार नाही आपल्याला, कारण ते त्यावेळेस शिकले, आपल्याला जमलं नाही शिकायला. आपण शाळा दिला तर मध्ये वाढायला बसलो, पुढे लपून बसायचो. कधी आपण शाळा कधी नीटनेट केली नाही. आपली शाळा म्हणजे आपलं दप्तर म्हणजे गोणीचं गोणपाठ. त्या गोणीच्या दप्तरामध्ये खापराची पाटी ती पण फुटलेली असायची. त्याच्यात बोर, त्याच्यात कवठ, चिंचा, लय अवघड कार्यक्रम होता आपला. अशी शाळा केली आपण. आणि आता गोडीतो दंड, शेती करायची. काय आता कष्ट करावंच लागणार. त्या टायमाला कळलं नाही आपल्याला शाळा शिकायची. त्या टायमाला टावाळ्या हाणल्या, जाय इकडं, पळ तिकडं, ये इकडं, हान दगडं, कर भांडणं. आता ते अंगलोट आलं आपल्या. अंगलोट आल्यामुळं आता दंड ओढायची पळी आली. दंड ओढायचं, रात्री 11ला लाईट आली, रात्री 11ला दारी धरायला यायचं. हे आता आपलं चालूच राहणार खेळ. आपण म्हणतो की नोकरदाराला महिन्याला पगार असतो, महिन्याला पगार दिसतो आपल्याला, पण त्यांना जेव्हा बोलवलं त्यावेळेस जावंच लागतं. त्यांना त्यांची ड्युटी नाईट असली तर रात्रभर जागावं लागतं त्यांना. आणि आपल्याला कसं आहे, शेतकरी हा राजा माणूस आहे. शेतकऱ्याला कोणी बोलू शकत नाही, तू का बसला, उठ, असं कोणी म्हणायची ताकद नाही शेतकऱ्याला. शेतकरी वाटेल तेव्हा झोपू शकतो, वाटेल तेव्हा खाऊ शकतो, वाटेल तेव्हा कुठं फिरायला जाऊ शकतो, सुट्टी घेऊ शकतो. तसे नोकरदाराला जमणार नाही. त्यांना जेणे जर सुट्टी घेतली त्यांना लगेच हलो, याला लगेच हलो म्हणावं लागेल. तसं आपलं काम नाही. शेतकरी हा राजा माणूस. शेतकऱ्याला माणसा माणूस आहे. शेतकरी म्हणजे माणसा राजा आहे. जावा म्हणून तवा बसू शकतो, उठू शकतो. फक्त शेतकऱ्याला एकाच गोष्टीची खंत आहे की त्याच्या मालाला भाव भेटत नाही. त्यांनी पिकवलेल्या मालाचा त्याला भाव ठरवायचा स्वतःला अधिकार नाही. त्याच्यामुळे शेतकरी थोडा नाराज आहे. आणि शेतकऱ्यासारखे जुगार पण कोणीच खेळू शकत नाही. तुम्ही म्हणता शेतकरी काय जुगार खेळतो? तर शेतकरी अगोदर 1 लाख रुपये आधी मातीत टाकून देतो, असा शिकून देतो, आणि नंतर पीक घेऊन परत पैसे तयार करतो. तसं शेतकरी एका प्रकारे जुगारच खेळतो. तसं शेतकऱ्यासारखे जुगार कोणालाच खेळता येते. अगोदर दुसरी किती मोठा असला तर त्याला म्हणा मातीमध्ये असे लाख रुपये टाकून दाखवा. तर मित्रांनो, कशा वाटल्या तुरी कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंटची वाट बघत आहे मी. नक्की सांगा कशा वाटल्या तुरी. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. राम राम, धन्यवाद.